आजकाल मुलांच्या लग्नाची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे। त्यासाठी मुलांचा विवाह योग लवकर यावा त्यासाठी मी आपल्याला काही उपाय सांगणार आहे। आणि हा उपाय जर आपण केला, विशेषतः मुलांनी जर केला, तर मुलांच्या लग्नाचा विवाह योग लवकरच येईल। तर मी पहिला उपाय आपल्याला सांगणार, दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद किंवा घरामध्ये जर केशर असेल तर केशर टाकून दर गुरुवारी हळदीच्या पाण्याने अंघोळ जर केली तर आपल्या मुलाचा विवाह योग लवकर येईल। दुसरा उपाय आपण पाहूयात। दर गुरुवारी पिठामध्ये थोडीशी हळद टाकून, थोडंसं गूळ टाकून आणि भिजलेली चणा डाळ टाकून ते सगळं काही मिश्रण एकत्र करून गुरुवारच्या दिवशी गोमातेला जर आपण हे पीठ खाऊ घातलं तर मुलाच्या लग्नाचा विवाह योग हा लवकर येईल। आता तिसरा उपाय मी आपल्याला सांगतो। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मुलांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाऊन तिथे नतमस्तक होऊन कार्तिक स्वामींना प्रार्थना करावी। असे केल्यानंतर मुलाचा विवाह योग लवकर येईल। चौथा उपाय सांगतो, मुलांनी हा मंत्र जर जपला, एक माळ जर जप केला तर विवाह योग लवकरच येईल। आपण स्क्रीनवरती पाहू शकता, मी मंत्र आपल्याला देतो। पत्नी मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम। हा या मंत्राचा एक माळ जर जप केला तर मुलाचा विवाह योग हा लवकरच येईल। आता पाचवा उपाय मी आपल्याला सांगतो। नवनाथ ग्रंथातील 28वा अध्याय लग्न होईपर्यंत दररोज जर म्हटला तर आपल्या मुलाचा विवाह योग लवकरच येईल। आणि शेवटचा उपाय सांगतो मंडळी, दररोज गजानन गणपतीला एक लाल फूल वाहणे आणि विवाह योग येण्यासाठी गणेशाला प्रार्थना करणे। त्यातही दर चतुर्थीला गणपतीला मिठाईचा नैवेद्य दाखवावा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा आणि गणेशाला लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी। असे हे 6 उपाय केल्यानंतर नक्कीच आपल्या मुलांचा विवाह योग हा लवकरच येईल। आणि मंडळी, हे जे सांगितलेले उपाय आहेत हे मुलांनीच करायचे असतात। ज्याला लग्न करायचं, ज्या मुलांचे लग्न बाकी आहे, अशा मुलांनीच हे उपाय करावे लागतात, तर विवाह योग लवकरच येईल। आणि मंडळी, ही माहिती इतरांना सुद्धा शेअर करा। माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एकदा लाईक करा। आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपल्या प्रश्नाचं उत्तर मी अवश्य देईल। धन्यवाद।